वेदाची बाबा, मी किचन मध्ये होते तेव्हा मला खरंच गॅसचा वास आला. मी खरं सांगते तुम्हाला. मला आत्ताही ह्या बामचा वास येत नाहीये. मी खरं बोलत होते. किचन मध्ये सुद्धा मला गॅसचा वास नाही आला. बाई मी घरात नसताना काय घडलं हे? अरे देवा, काही झालं असतं तर बरं झालं बाई, मी घरात नव्हते. बरं झालं म्हणजे मीरा वहिनीसोबत काही घडलं तर चालेल तुला? नाही, बरं झालं काही झालं नाही असं म्हणत होते मी. अथर्व वेळेवर आला ना. पण तुला सांगू का, मी जर घरात असते ना तर हे सगळं घडलंच नसतं. माझं नाक एवढं स्ट्रॉंग आहे ना, लगेच वास आला असता मला. आणि गॅस लीक झालाय हे काय मला कळलं नसतं. पण गॅसचा नॉब ऑन राहिला हेच न कळण्यासारखं आहे आत्या. न कळण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये? आता मीराचं लक्ष कुठे असतं? वेंधळी आहे ती, चंचल आहे. हो की नाही अथर्व? विचार त्याला. याला काय विचारू? दादा, तुझी ना खूप मोठी चूक झाली. वहिनी खरं सांगत होती आणि तू कसा बोललास रे तिला? रागाच्या भरात बोललो तिला. आय एम सॉरी फॉर दॅट. तिला सॉरी म्हणालोय. सॉरी म्हणालास तू? कसं? ठीक आहे, सॉरी. बस एवढंच? मग अजून काय म्हणाला होता त्याने? आणि मीराने हे जरा अतिच नाटक केलं. एवढं करायची गरज नव्हती. एक मिनिट आत्या, मला सांग, दामोदर काकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तर तुला काय वाटेल? येईल ना राग? ऑब्विसली. हे बघ दादा, मी मीरा वहिनीला ना पहिल्यांदा एवढं रिॲक्ट होताना पाहिलं. याचा अर्थ ती खूप हर्ट झालीये. तुला आत्ता तरी पटतंय ना की तिला खरंच वास येत नव्हता? हो. गुड. तुला तुझी चूक रिअलाइज झाली आहे ना, हे मीरा वहिनीला पण कळायला हवं. काय करू? ते नॉर्मली सॉरी म्हणालास ना, तसं नाही, जरा स्पेशल सॉरी म्हण तिला. म्हणजे? मी सांगते तसं. माया समोर दिसली ना की मला खूप राग येतो हिचा. मायाने ना खूप मोठी चूक केली आहे ताई. पण त्याचं तिला काहीच वाटत नाहीये. वेदाचे बाबा बरोबर बोलत होते. आज जर वेदा पण किचन मध्ये असते आणि काही जर झालं असतं तर... नाही, या मायाला ना मी चांगलाच धडा शिकवणार आहे. हो मीरा, पण आत्ता थांब, कारण अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या बाकी आहेत. काय ताई? मायाचा आत्मविश्वास बघता असं वाटत नाही की हे काम तिच्या एकटीच आहे. तर तुला काय म्हणायचंय? तिच्यासोबत घरातलं कोणीतरी आहे का? घरातलं कोणीतरी तिला मदत करते? आता काहीच सांगता येणार नाही, पण मायावर लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. खरंच ती हे सगळं एकटीच करतेय की तिच्यासोबत अजून कोणी आहे हे आपल्याला शोधून काढावं लागणार आहे मीरा. काय झालं मॅडम, तुम्ही बोलवून घेतलं? काही अर्जंट आहे का? तुझ्यावरती एक मोठी जबाबदारी सोपवायची. जबाबदारी? मी मगाशी तुला सांगितल्याप्रमाणे गॅस लीक झाल्यापासून मीरा आणि अथर्व मध्ये गैरसमज झालेत आणि मला असं वाटतं की मीराची मोठी बहीण म्हणून तू त्यांचं नातं जपायला त्यांना मदत करायला हवीस. मी? मॅडम तुम्ही काय बोल? हो माया, तू
मीराची मोठी बहीण आहेस आणि मोठी बहीण म्हणून तू तिला समजावून सांगायला हवं. ती तुझ्यापाशीच हे सगळं बोलू शकते. तिच्या मनातली घुसमट तूच दूर करायला हवीस, असं नाही वाटत का तुला? अरे काय चाललंय या बाईचं? आई, तुम्ही चांगला विचार करताय पण ही माया कधीच ऐकणार नाही. हे बघा मॅडम, ऐक माया, ऐक माझं, बोलू नकोस. हे बघ, ती जी नर्मदा आहे, मी तुला आधी सांगितलं होतं की तिच्याशी जवळीक ठेवू नकोस. हा, ती ती मीराच्या भल्याचा कधीच विचार करणार नाही. फार व्यवहारी बाई आहे ती. त्यामुळे तिच्यापासून लांब राहा, कळलं? कळलं? हो कळतंय. कळतंय ना? मग जा आता, जा. तुम्ही असं जा माया, जा 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 माया. आई, तुम्हाला किती काळजी आहे मीराची. तुम्ही प्रत्यक्षपणे दाखवत नसला तरी अप्रत्यक्षपणे कायम तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असता. तुम्ही आहात म्हणून मीराला खूप मोठा आधार आहे. देवी आई, अथर्व आणि मीरामधला दुरावा, त्यांच्यात निर्माण झालेला राग लवकर निवळू दे.